सो पॉइंट 1, एलिमेंट बॅलन्सिंग इज एनर्जी बॅलन्सिंग, एलिमेंट्स बॅलन्स करा वास्तूमध्ये. त्यासोबत सेकंड म्हणजे आपल्या घरचा मुख्य दरवाजा हा कुठल्या दिशेला आहे. दिस प्लेज अ व्हेरी मेजर रोल इन युअर वास्तू. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे वास्तूमध्ये. ते कसा? फॉर एक्झाम्पल, तुमच्या घरचा दरवाजा जर वायव्य दिशेला असेल, नॉर्थ वेस्ट, ओके, नॉर्थ वेस्टला असेल किंवा नॉर्थ वेस्ट वेस्टमध्ये असेल, ओके, जे म्हणून 32 डिरेक्शन आहेत त्याच्यामुळे नॉर्थ नॉर्थ वेस्टला असेल, सो दिस इज गोइंग टू बी अ व्हेरी क्योटिक सिच्युएशन. हे अत्यंत त्रासदायक गोष्ट होणार आहे तुमच्यासाठी. का? कारण तुम्ही जर शब्द ऐकला, दिशा ऐकला, तर वायव्य, वायव्य, वायव्या म्हणजे वाया, वेस्ट. तर तिकडून उघडणारा दरवाजा जो आहे, तिकडून येणारा दरवाजा, तिकडून येणारी लक्ष्मी जी आहे घरामध्ये, तिकडून येणारी कुठलीही गोष्ट ही वेस्ट जाणार, ही वायाच जाणार आहे तुमची. कसं होणार आहे की तुम्ही पैसे कमवाल, घरामध्ये धन येईल, प्राप्ती, घरामध्ये वाढ होईल चांगली, बट ते पैसा टिकून राहणं हा अत्यंत प्रॉब्लेमॅटिक होईल. कारण तुमचा येणारी एनर्जीच तुमची वायव्य दिशेतून येते आणि ती वाया जाते. कारण तो तिकडची जी एंट्रन्स आहे, वायव्य दिशेचा तो मुख्य दरवाजा जो आहे, हा तुम्हाला मेडिकल एक्सपेन्सेस खूप जास्त देईल, मेडिकल लॉसेस देईल, अनपेक्षित पैशांचा खर्च देईल आणि मानसिक ताणतणाव हा अति प्रमाणात वाढेल. कारण सगळ्यात मोठी पॉवर म्हणजे काय? तर मनी पॉवर आहे. पैसा येतोय पण तो पैसा टिकून राहत नाही आपल्याकडे. मग त्याला कुठल्या गोष्टीचा माणसाला, व्यक्तीला सुख राहणार आहे त्या गोष्टीला? पैसा कमवेल पण त्या पैशाला स्थिरताच वास्तूमध्ये नाही आहे. सो नॉर्थ वेस्ट डिरेक्शन इज द मोस्ट इम्बॅलन्स डिरेक्शन आणि मोस्ट तिकडचा दरवाजा असेल तर अत्यंत चुकीचा आहे. तो नॉर्थ वेस्टचा दरवाजा कधीही वास्तूचा नसावा.